बाई शिकवलं काय? नंदाच्या पोरा तू हराम खोर नको दाऊस मला तू साज एकाना तू भेटला सतावडीत आज तुझा उतरेन तो मी माझ अनायाची राधा मी गोकुळचा दादा नको दाऊस मला तू थाट नको दाऊस मला तू थाट 16,000 गवळणी 108 16,000 गवळणी 108 तरी हक्काना लावील तुझी गवाट 16,000 108 तरी लावील तुझी मी वाट आता बाई किती तुझे काय कवी लिहितायत काय पुसतायत ना ते आता लिहून घे आतापासून तुझी सुरुवात आहे बघ हा आता किती लिहतेस पुसपुस पुसतेस ती पुसून घे कारण मुंबईतनं मजबूत तयारी करून आले माझ्यासाठी सूरज आंबीर समोर आहे ना हिला धडकी भरली अगोदरच खरं सांगतोय आज ही जास्त काय बोलली नाही ते टवलीत आला असेल बघाय कोणी पण आज सूरज आंबीरला किती घाबरून आहे ना त्याच तुला दाखवतो मी आज शांत झाली आता ही गेली शांता गेली शालू पण गेली ना शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव बाई बाहेर बघ कसा बाबूराव आलाय तो दही दूध खायला उकडा ऐकवतो प्रभादा वाजवू नका कारण बाईला पण आवाज जाईल बाई नाही पोर काय हाय कोण कवली पोर लावून घेतलाय जीवाला घोर आणि बारी ऐकून गाल्याला लावू नको दोर तुला उरेल तुला पुरून उरेल हा नवा पोर बाई तू ऐकत जा आता फक्त दही दूध खायला वाटत ये गोड दही दूध खायला वाटत ये गोड आणखी तीच काढ दूध आणखी तीच काढ आणखी तीच काढ दूध आणखी ताच काढ दही दूध खायला वाटत ये गोड दही दूध खायला वाटत ये गोड आणखी तीच काढ दूध आणखी तीच काढ आणखी तीच काढ दूध आणखी तीच काढ बाई अनकितीच काढ अंकिताचं बोलत नाही लक्षात ठेव आणि विषय तुला सांगतो माझ्यापेक्षा बाऱ्या खूप केलेस मला नवा नवा काय बोलून गेलेस नवी तू आहेस तुला शास्त्र काय सांगायची गरज नाही कारण कवी तुझ्या बरोबर मजबूत आहे पण या श्रीकृष्णाला व श्रीकृष्णाच्या सवंगड्यांना दही दूध जास्त आवडायचं खरं आहे ना तर या राधेच्या घरी म्हणजे मी कोण आज काना आणि ही कोण राधा मी हिच्या घरी गेलो हिने साऱ्या दही दुधाच्या गागरी लपवला बरोबर ना मग या गोकुळच्या गाई म्हशी ज्या राणीत चरायला आलेल्या गोकुळच्या गाई म्हशी बाई ज्या राणीत चरायला आलेल्या तर काना काय सांगतोय सवंगड्यांना आणखी तिचं दूध काढ म्हणजे तिला गाई म्हशींना बांधूया आणि आपण आता खायला कुठं मिळणार नाही मग राणीच आणखी तिचं दूध काढून पिऊया बाई हा साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत आहे लावून घेतलंस तर लावून घे दही दूध खायला वाटत ये गोड दही दूध खायला वाटत ये गोड आणखी तीच काढ दूध
दुधाचा लप मी घागरी दुधाचा काय सांगू मी जात हिच्या घरी दही दुधाचा लप मी घागरी वाजवू नका, तिला ऐकाय जाऊ द्या. बाई ऐकू द्या, कारण कवी आणि बाई टेबलवर गिरवतायत ना. ऐक तू आता. दिला यशापण झाला यंताप 12 गाव हो सुतरी 12 गाव हो सुतरी उघडी नागडी फिरते येणार उघडी नागडी फिरते येणार ही आहे उन्हाळ कुत्री. बाई तुला कुत्री बोलत नाही, लागून घ्यायचंय तर आज काही पण लागून घे तू, कारण आज सूरज लागणारच आहे चांगला. बाई माझा विषय असा आहे की स्वर्गलोकी अप्सरा या अप्सरेला देव ऋषीनी म्हणजे स्वर्ग ऋषीनी अप्सरा आहे ना, तिला मद्यपान करून ती पूर्ण नग्न झाली. बाई अप्सरा पूर्ण नग्न झाली म्हणून तिला देव ऋषीनी तू कुत्री होशील. बाई कुत्रीचा विषय आहे, तू कुत्री होशील आणि तू जे झेंगट करशील ना ते सगळे पाहतील. काय बाई हा साधा सोपा सरळ विषय आहे आणि किती लिहायचे आणि माझं गाणं तोडायचं आहे ना, तो आज तोडूनच दाखव. तिला यशाप झाला यताप 12 गाव हो सुंदरी
बारकाव होसू तरी उघडी नागडी फिरते ही नार, उघडी नागडी फिरते ही नार, ही उन्हाळ उतरी उघडी नागडी फिरते ही नार, ही उन्हाळ मिळता कोणी वाटेवर हिला